मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे आदित्यचा जो कार्यक्रम ठरलेला असतो इनॉग्रेशनचा, त्या ठिकाणी जवळपास सगळेजण येऊन ठेपलेले असतात. पहिले तर पत्रकार आलेले असतात आणि ते म्हणत असतात, आज इथे आदित्य किर्लोस्कर यांच्या पायाभरणीचा कार्यक्रम आहे, इनॉग्रेशन आहे. आता हळूहळू सगळेजण जमलेले आहेत, जमत आहे असं म्हणून लगेच आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आदित्य बाईकवरून आलेला असतो. त्याने पारूला एक्झामसाठी सोडलेलं असतं आणि तो इकडे पायाभरणीसाठी आलेला असतो. तेव्हा पत्रकार वर्ग धावतच आदित्यकडे जातो आणि तेव्हा त्यांना म्हणत असतो, आदित्य सर, तुम्ही आलेला आहात, तर आज काय आहे? आज तुमच्या इथे ह्या मोठ्या वास्तूचं किंवा तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचं तुम्ही आज इनॉग्रेशन करणार आहात. त्यामुळे तुम्हाला किती आनंद होतोय आणि तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. तुमच्या ह्या प्रोजेक्टचं प्रेरणास्थान कोण आहे? त्यावर आदित्य म्हणत असतो, माझ्या ह्या प्रोजेक्टचं प्रेरणास्थान माझी आई अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे. आज तिच्यामुळे मला खूप प्रेरणा मिळालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळेच आज इथंपर्यंत पोहोचलेल्या आहेत असं तो सांगत असतो. पण आम्ही असं ऐकलेलं आहे की इकडे अहिल्या किर्लोस्करने तुम्हाला घरातून बाहेर काढलं आहे म्हणे, तुम्हाला घरातून हकलून दिले, हे आम्ही असं ऐकलेलं आहे. तेव्हा लगेच आदित्य म्हणत असतो, प्रत्येक घरामध्ये भांड्याला भांडं लागतंच, प्रत्येक घरामध्ये कुरघोडी ह्या होतच असतात, मग ते कोणाचंही असो, तुमचं असो माझं असो. तसंच आमचंसुद्धा काहीसं झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पारू आता इकडे हॉलमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि तेव्हा आता इकडे सगळे स्टुडंट येऊन पोहोचलेले असतात. तेव्हा त्यांना क्वेश्चन पेपर देत असतात. आता आपण पाहतो की इकडे पूजेचा मुहूर्त जवळ आलेला असतो आणि त्यामुळेच आदित्यलासुद्धा तिकडे बोलवलं जातं. आता आदित्यसुद्धा धावतच तिकडे जातो. आता तिकडे गेल्यानंतर आपण पाहतो की गुरुजी म्हणत असतात, आदित्य आलास तू? हे बघ, पूजेला आपण सुरुवात करणार आहोत, मुहूर्त टळायला नकोय. त्यावर आदित्य म्हणत असतो, गुरुजी मी काय म्हणतो, थोडा वेळ आपण वाट बघूयात ना, आई आणि बाबांची. तेव्हा लगेच आता इकडे दिशा आलेली असते. दिशा म्हणत असते, कोणीही येणार नाही, वाट बघू नकोस, तुझ्या ह्या कार्यक्रमासाठी कोणीही येणार नाही. कशासाठी वाट बघतोयस? तुझा प्लॅन फ्लॉप जाणार आहे. ज्यांची वाट बघतोस तू ते कधीच येणार नाहीत असं इकडे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता पारूला क्वेश्चन पेपर मिळालेला असतो. तो क्वेश्चन पेपर ती सगळं काही व्यवस्थित रीड करत असते. ज्या पद्धतीने आदित्यने इथे तिला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात, ज्या पद्धतीने आदित्यने तिला सगळ्या काही स्टेप बाय स्टेप समजवलेलं असतं, आता इकडे तीसुद्धा अगदी त्याच पद्धतीने इथे रूल्स फॉलो करत असते. आपण पाहतो की आता पारूने ती क्वेश्चन पेपर ओपन केलेली असते आणि हळूहळू करून आता इकडे ती व्यवस्थित वाचत असते. इकडे मात्र दिशा म्हणत असते, सांगितलं ना कोणी येणार नाही म्हणून, तू खूप चुकीचं करतोयस. इकडे आता कुजबूज सुरू झालेली असते. दिशा म्हणत असते, ज्यांची वाट बघतोयस ना ते कोणीच येणार नाही आहेत. आणि काय येतील ते? काय येतील? अरे तुला त्यांनी कधीच घरातून बाहेर हकललेलं आहे, ते तुला मुलगा मानतच नाही आहे, तर मग ते काय येतील तुझ्या ह्या इनॉग्रेशनसाठी? अरे आदित्य किर्लोस्कर आहेस ना तू, इथे एकटा पडला आहेस तू, एकटा. आणि एकटा पडला असूनसुद्धा तुझ्याकडे आता ह्या पूजेसाठी कुणीच येणार नाही. त्यावर तिथे जमलेले पत्रकार आता पुढे सरसावतात. त्यांना तर अगदी तेवढाच विषय हवा असतो. इकडे पारू क्वेश्चन पेपर पाहत असते. क्वेश्चन पेपर रीड केल्यानंतर तिला मात्र खूप आनंद होतो, कारण ज्या पद्धतीचा क्वेश्चन पेपर असतो ते पाहिल्यावर तिचा आनंद गगनातच मावत नसतो. कारण खूप काही सोपे क्वेश्चन असतात. ज्या क्वेश्चन्सचा तिने व्यवस्थित अभ्यास केलेला असतो ते अगदी जशाला तसं छान पद्धतीने तिथे आलेलं असतं. त्यामुळे सरसुद्धा येतात आणि तिच्या हातामध्ये असलेली क्वेश्चन बँक हातामध्ये घेतात आणि पारू म्हणत असते, ठीक आहे, काही काळजी करण्यासारखं काहीच नाही असं ती आता सांगत असते. तेव्हा इकडे सगळ्यांनी आता लिहिण्यासाठी सुरुवात केलेली असते. पारू मनामध्ये विचार करत असते,
काही जरी झालं ना तरीसुद्धा आता आपण पटकन हे पेपर सॉल्व करून आपल्याला इनॉग्रेशनसाठी आदित्य सरांच्या पाठीमागे खंबीरपणं उभं राहण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे, असाच तिच्या मनामध्ये विचार सुरू असतो आणि त्यामुळेच ती हे सगळे काही प्रयत्न इथे करत असते. तर आता आपण पाहतो की दिशाचा मोर्चा हा इकडे मीडियावाल्यांकडे वळलेला असतो. ती म्हणत असते, हा आदित्य किर्लोस्कर आहे, याला अहिल्या किर्लोस्करनी का घरातून बाहेर काढले ही गोष्ट तुम्हाला कळती का? तर ह्याने काय केलेलं आहे, इथे एका मोलकरणीसोबत लग्न केलेलं आहे. बघा, ज्या मोलकरणीसाठी त्याने लग्न केलं, ज्या मोलकरणीसाठी त्याने स्वतःच्या आईवडिलांना सोडून दिलं, आज ती मोलकरीणसुद्धा इथे पूजेसाठी नाही आहे. काय बोलायचं काय याला, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ती मोलकरीण जी आहे ना ती इकडे आमच्या म्हणजे किर्लोस्करांच्या घरामध्ये काम करायला यायची, स्वयंपाकाची कामं करायला यायची आणि स्वयंपाकाची कामं करायला आल्यानंतर तिने ह्या आदित्यला फसवलं आणि आदित्यला फसवून इकडे त्याच्यासोबत लग्न करण्याचा तिने घाट घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि त्याला इकडे ती ब्लॅकमेल करू लागली. आणि ब्लॅकमेल करून हा आदित्य मात्र इथे तिच्या त्या सगळ्या गोष्टीला भुलला आणि ह्यानं त्या मुलीसोबत लग्न केलं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू, इकडे अहिल्या किर्लोस्कर ह्याचं लग्न लावू देत नव्हती, नकार दिला होता. तर मग त्या मुलीला घेऊन हा घराच्या बाहेर पडला, हे सगळं दिशा सांगत असते. तर इकडे आता पारू पेपर लिहित असते, प्रत्येक क्वेश्चन विचारपूर्वक आणि त्याचं आन्सरसुद्धा खूपच छान पद्धतीने ती त्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असते. तर आता आपण पाहतो की इकडे दिशाने हे सगळं काही सांगितल्यानंतर आदित्य तिथे येतो आणि आदित्य तिच्या हाताला जोडतो आणि मीडियावाल्यासमोरून बाजूला घेऊन जात असतो. मीडियावाल्यासमोरून बाजूला घेऊन गेल्यानंतर तो म्हणत असतो, अगं काय हे काय करतेस दिशा, हे तू सगळं का का अशी वागतेस, काय हवंय तुला नेमकं, का अशी वागतेस ग? त्यावर ती म्हणत असते, मी कुठे काय वागते, मी काय केलेलं आहे, अरे मी तर काहीच केलेलं नाही आहे, उलट तुला जागं करते, तुला तुझ्या स्वप्नातून जागं करते. हे बघ दिशा, शांत बस प्लीज, मी तुला काय सांगतोय ते तू नीट ऐक आणि प्लीज शांत बस, एक अक्षरसुद्धा इथे आता तू बोलायचं नाहीस. त्यावर दिशा म्हणत असते, का मी का शांत बसायचं आहे, बोल ना, मी का शांत बसायचं आहे, कशामुळे शांत बसायचं आहे, मी नाही शांत बसू शकत. आणि तुला एक गोष्ट कळते का, हे बघ आज एवढे सगळे लोक इथे आलेले आहेत, पण ना तुझी आई आली, नाही तुझा भाऊ आलाय, नाही तुझी वहिनी आली आणि नाही तुझे बाबा आलेत, इथे कोणीही आलेलं नाही आहे आणि तू एकटा पडलायस आदित्य, एकटा पडलायस, तुझ्या बाजूने कोणीही नाही आहे. आज तुला सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती इथे हवी होती तुझ्यासोबत, पण इकडे कोणीही तुझ्यासोबत आलेलं नाही आहे, तू एकटा पडलेला आहेस, असं आता इकडे ती आदित्यला बोलत असते. आदित्यला मात्र प्रचंड राग आलेला असतो. आदित्यला राग आल्यानंतर इकडे तो दिशाशी बोलण्याचा प्रयत्न तेवढाच करणार असतो, पण आता इकडे मीडिया असते आणि ह्या दिशाच्या तोंडाला कोण लागणार म्हणून तो थोडासा शांत बसतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे आदित्य श्रीकांतला कॉल करतो. आता श्रीकांतला कॉल केल्यानंतर आपण पाहतो की इकडे श्रीकांत हॉलमध्येच बसलेले असतात. तेव्हा आदित्यचा फोन आल्यानंतर त्यांनासुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं. आता आदित्यचा का आणि कशामुळे फोन आला असेल असा इकडे ते विचार करत असतात, पण तरीसुद्धा मुलाचा फोन आलाय म्हटल्यावर घेणं तर गरजेचं आहे. मग म्हणत असतात, हा बोल आदित्य, बाबा कुठे आहात तुम्ही, आत्तापर्यंत तुम्ही इकडे पोहोचलासुद्धा नाही आहेत, काय झाले बाबा, कधी येणार आहात तुम्ही, या पटकन, हे बघा पूजेची सगळी काही तयारी इथे होत आलेली आहे बाबा, फक्त तुम्ही यायचं बाकी आहे, हे बघा तुम्ही ताबडतोब या, ताबडतोब निघून या बाबा, असं आता इकडे तो बोलत असतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इकडे आता आदित्यने बोलल्यानंतर आपण पाहतो की श्रीकांत म्हणत असतात, आदित्य ह्या बापाला माफ कर रे, मला तिकडे येण्यासाठी नाही जमणार आहे, प्लीज आदित्य मला माफ कर. आणि हे बघ इकडे मी हरलोय रे, आता मला वाटलं होतं की मी तिकडे येईल म्हणून, पण मला तिकडे नाही येता येत आहे, काही कर पण आदित्य ह्या बापाला तू माफ कर,
असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आदित्य म्हणत असतो, बाबा तुम्ही हे काय करताय, का बोलता? हे बघ, मला अहिल्याच्या विरोधात नाही जाता येणार आणि इकडे मला खूप इच्छा आहे यायची, पण तिकडे नाही येता येणार. हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित करून घे. गुरुजी आलेले आहेत ना, मग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल, तू व्यवस्थित करून घे असं सांगत असतात. तेव्हा मात्र आदित्यला खूप मोठा धक्का बसतो की त्याचे बाबासुद्धा इकडे येणार नाही आहेत आणि त्यामुळे आता काय करावं हे मात्र त्याला अजिबात कळत नसतं. आता इकडे दिशा आलेली असते आणि रडण्याचं नाटक करत असते. ती म्हणत असते, बघितलं, मी तुला सांगितलं होतं ना कोणी येणार नाही आहे म्हणून, आणि अगदी तसंच झालेलं आहे, कोणीही येणार नाही. काय सांगितलं? अरे तुला माहिती आहे का, इकडे अहिल्या किर्लोस्करनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की इकडे कोणीही जाणार नाही आहे, कोणीही जाणार नाही आहे, समजलं तुला? आणि तुझ्याकडे ह्या इनॉग्रेशनसाठी सगळ्यांना सांगितलं आहे, खबरदार जर कुणी आदित्यच्या इनॉग्रेशनसाठी गेलं तर गाठ माझ्याशी आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तू एकटा पडलायस आदित्य. इकडे आता पारूचा जवळपास पेपर हा संपतच आलेला असतो. आता शेवटचे 1-2 क्वेश्चन बाकी असतात. ती मनामध्ये विचार करत असते. आता फटदिशी हे क्वेश्चन लिहिते बाकीचे राहिलेले, आणि ताबडतोब मी इकडे आता आदित्य सरांकडे धावतच जाते. सगळ्यात जास्त इकडे माझी आदित्य सरांना गरज असेल असं ती बोलत असते. आणि तेव्हा राहिलेला पेपर पटापट लिहून काढत असते. सर मात्र तिचा पेपर ती कसा लिहिते, कशा पद्धतीने लिहिते हे सगळं काही व्यवस्थित चेक करत असतात. आणि तेव्हा इकडे सरांनासुद्धा तिने लिहिलेला पेपर मात्र खूपच जास्त आवडतो. ते सुद्धा तिथे तिचं त्याचवेळी कौतुक करत असतात. आता इकडे लगेचच ती म्हणत असते, बोल ना, आता काय करणार आहेस? बोल, काय करणार आहेस? कुठून आणणार आहेस पूजेसाठी आई आणि बाबा? त्यावर लगेचच आता इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जो प्रीतम आहे त्याला मात्र प्रचंड राग येत असतो. आणि प्रचंड राग आल्यानंतर इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, ह्या दिशाला तर सोडणारच नाही आहे मी. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या दिशाला चांगलाच धडा शिकवायचा आहे. बघितलं ना कशी वागते ती, तिची हिंमत कशी होती, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलण्याची समजते कोण ही स्वतःला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जी काही प्रिया आहे ती त्याला अडवण्याचं काम करते. ती म्हणत असते, हे बघ प्रीतम, प्लीज शांत हो, शांत हो, कारण आपण आता काहीच करू शकत नाही आहे, आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही आहे, प्लीज तू शांत हो. पण इकडे मात्र प्रीतम काही केल्या शांत बसत नाही. त्याने लगेचच इकडे अहिल्याला कॉल केलेला असतो. अहिल्याला कॉल केल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, अगं असली कसली आई आहेस ग तू, कोणत्या जन्माचा तू बदला घेतेस, अशी कशी वागू शकतेस ग तू, मला कळतच नाही इकडे तू अशा पद्धतीने वागतेस तर. अगं इकडे तुझा मुलगा आहे ना, तू जन्म दिलायस ना त्याला, मग तरीसुद्धा तू एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकतेस, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा इकडे आता जी दिशा आहे तिने तर कॉन्ट्रॅक्टच घेतलेलं असतं आदित्यला हाणून पाडून पाडण्याचं. ती म्हणत असते, अरे मी तुला सांगितलंय ना, तू एकटा पडलायस, एकटा, काही एक होणार नाही, समजलं तुला? काही जरी झालं तरीसुद्धा तू एकटा पडलेला आहेस, कितीही आणि काहीही कर, पण इकडे तुझ्याकडे कोणीच येणार नाही. अरे तू एकटा पडलायस, हे बघ तुझी जी बायको होती ना, बायको, तीसुद्धा नाही आहे, तीसुद्धा तुला सोडून गेलेली आहे. तिलासुद्धा फक्त पैसा पाहिजे होता, आता मात्र तिच्याकडे पैसा नाही आहे ना, आणि तिच्याकडे पैसा नसल्याकारणाने ती तुलासुद्धा सोडून गेली आहे, समजलं तुला? असंच आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आदित्यला इकडे अहिल्या आठवते, कशा पद्धतीने अहिल्याने स्पष्टपणे त्या प्रोजेक्टसाठी नकार दिला होता. आणि त्यामुळे तो म्हणत असतो, आई का अशी करतेस ग, आज तुझ्या आशीर्वादाची, तुझ्या इथे येण्याची मला खूप जास्त गरज आहे. आई तू प्लीज ये ग, हे आदित्य एकटा पडायला नकोय, असं आदित्य मनातच बोलत असतो. इकडे दिशा म्हणत असते, अरे वेडे आहात का तुम्ही, वाट कसली बघताय, अरे घ्या ते करून जे काही करायचं आहे ते,
कोणी येणार नाही आहे तुमच्या ह्या इनॉग्रेशनसाठी. तुम्हाला मी सांगून झाले, कोणीही येणार नाही ह्या इनॉग्रेशनसाठी, समजलं? असं सुद्धा आता इकडे दिशा बोलत असते. त्यामुळे आता आपण पाहतो की इकडे तिथे जमलेल्या सगळ्या माणसांमध्ये थोडी थोडी करून चर्चा व्हायला सुरुवात झालेली असते. इकडे आदित्य तिला म्हणत असतो, ए दिशा, तू गप्प बसणार आहेस का? तेव्हा इकडे ती म्हणत असते, अरे आदित्य, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. एकटा पडलायस तू, एकटा पडलायस, कोणी नाही आहे तुझ्या बाजूनी. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे पारूची धमाकेदार एंट्री झालेली असते. आणि धमाकेदार एंट्री झाल्यानंतर ती म्हणत असते, आदित्य सर एकटे नाही येत, समजलं? आम्ही सगळेजण इकडे त्याच्यासोबत आहोत, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. आणि कोणी सांगितलं इकडे ते एकटे आहेत म्हणून? ही पार्वती आदित्य किर्लोस्कर ही नेहमी आदित्य सरांबरोबर आहे, कायम असणार आहे. आणि काय हो दिशा मॅडम, तुम्हाला कोणी सांगितलं की इकडे ते एकटेत म्हणून? आम्ही समजे त्यांच्यासोबत आहोत. तेव्हा इकडे ती मनामध्येच विचार करत असते, ही आत्ता ह्या वेळेला इथे कशी आली? ही तर कुठेतरी गेली होती ना, मग ही आत्ता ह्या वेळेला इथे कशी आली? असाच ती विचार करत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते, आई वडील मुलांसाठी कुठेही असू द्यात, कसेही असू द्यात, पण त्यांचा आशीर्वाद हा सदैव त्यांच्या मुलावरच राहतो, कायम त्यांचा आशीर्वाद मुलांवरच राहतो. त्यामुळे इकडे देवी आई कुठेही असू द्या, काहीही असू द्या, पण आदित्य सरांवरचा आशीर्वाद कायम त्यांच्यावरच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आणि कोणी सांगितलं ते एकटेत? ही पार्वती आदित्य किर्लोस्कर त्यांच्या सोबत आहे, कायम सोबत असणार आहे. लगीन केलंय मी त्यांच्यासोबत, समजलं तुम्हाला? काय हो, तुम्ही काही इथे मजा बघायला आलात की काय? असं सुद्धा आता इकडे पारू म्हणत असते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, मी काय म्हणतो बघा, मुहूर्त टळून जायला नको. तुम्ही पटापट इकडे ताबडतोब पूजाला सुरुवात करा. एकदा का पूजा झाली की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं सुद्धा आता इकडे गुरुजी म्हणत असतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता पारू म्हणत असते, हो गुरुजी, आदित्य सर नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. अगं पारू, पण तुझा पेपर कसा गेला गं? आदित्य विचारत असतो. तेव्हा पारू लागलीच म्हणत असते, आदित्य सर, माझा पेपर एकदम एक नंबर गेलेला आहे, तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही आहे. मला जे जे येत होतं ते मी सगळं काही लिहिलं आहे आणि माझा पेपर मात्र खूपच छान गेलेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे प्रीतम आणि प्रियासुद्धा आलेले असतात. प्रीतम आणि प्रियासुद्धा आल्यानंतर आता इकडे मात्र आदित्यचा आनंद गगनात मावत नसतो. तो म्हणत असतो, अरे तू पण आलेला आहेस? तेव्हा तो म्हणत असतो, हो हो, मी सुद्धा आलेलो आहे आणि मी का नाही येणार, मला तर यायचंच होतं. कोणी सांगितलं मी येणार नाही म्हणून? मी तर येणारच आहे ना, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे गुरुजींनी सांगितलेलं असतं, चला पटापट पूजेला बसा. तेव्हा पारू आणि त्याचबरोबर इकडे आता जो काही आदित्य आहे ते दोघेजणसुद्धा पूजेला बसलेले असतात. दोघेजणसुद्धा पूजेला बसल्यानंतर मात्र आता इकडे गुरुजी सांगत असतात त्या पद्धतीने इकडे पूजेला छान अशी सुंदर तयारी होत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता काही जरी झालं तरीसुद्धा ही जी काही पूजा आहे ती मात्र विधिवत पद्धतीने गुरुजींच्या हस्ते पार पडत असते आणि त्यामुळेच आता सगळ्यांना आनंद होत असतो. शेवटी प्रीतमानी त्याचबरोबर प्रियाने ह्या पूजेला हजेरी लावलेली असते आणि त्यामुळेच हे सगळं काही व्यवस्थित होत असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे बेसिक पूजा झालेली असते. बेसिक पूजा झाल्यानंतर आता इकडे मेन असतं ते म्हणजेच की भूमिपूजन करणं. आणि भूमिपूजनासाठी इकडे आता गुरुजी पुन्हा मंत्रोपचार करतात आणि पुन्हा मंत्रोपचार केल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने विधिवत पद्धतीने आता इकडे सुद्धा ही पूजा होत असते. तेव्हा सगळ्यांना मात्र खूपच जास्त आनंद इथे होत असतो. आता अशा पद्धतीने इकडे पूजा संपन्न झालेली असते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे जी दिशा आहे, दिशाचा मात्र चेहरा खाडकन पडलेला असतो आणि ती तिथून फायनली निघून गेलेली असते. तर आता मीडियावाल्यांसमोर ही न्यूज पसरलेली असते
की आदित्यचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं विधिवत पद्धतीने इनॉग्रेशन, भूमिपूजन, पायाभरणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं आणि गुरुजींनी सुद्धा आता दोघांना आशीर्वाद दिलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा पारू.